गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री सगळ्यात सुरुवातीला आपण US मार्केट पाहू. तर US मार्केट जर आपण पाहिलं तर S&P 500ने ऑल टाईम हाय नवीन प्लेस केलेला आहे आणि तरीसुद्धा ते रेडमध्ये क्लोज आहे, कारण तिथनं एक शार्प प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळालं. परंतु US मार्केटनं ऑल टाईम हाय प्लेस करण्यामागचं रिझन काय ते पाहूयात. तर तिथे काल रात्री आला जॉब्स ओपनिंग डेटा, की जो एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आला. ओके, परंतु तरीही मार्केट न पडता वर का गेलं, तर त्यामुळे जे काही फ्युचरमध्ये रेट कट्स होणार आहेत त्याची प्रोबॅबिलिटी वाढली आणि सेंट्रल बँक, तिथली जी फेड बँक आहे, तर ती अजून जास्त हेल्प करेल इकॉनॉमीला आणि अजून जास्त इनिशिएटिव्ह घेईल ही एक शक्यता निर्माण झाली. त्यामुळे जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर काल आफ्टर मार्केट आपल्याकडे GDP डेटा आलेला आहे, म्हणजेच 2026-27साठीचा जे काही फ्युचर प्रोजेक्शन आहे तर ते आलेलं आहे. तर जो लास्ट इयरमध्ये 6.5% आला होता तर तो आता 7.4% आलेला आहे GDP डेटा. परंतु मेनली काय झालं आहे की नॉमिनल GDP डेटा जो आहे तो कमी झालेला आहे. म्हणजेच काय की बेसिकली सांगायचं एवढंच आहे की जे इन्फ्लेशन कमी झालेलं आहे ना, तर त्यामुळे GDP डेटा चांगला आलेला आहे. जनरली काय व्हायला पाहिजे की प्रोडक्शन वाढलं पाहिजे आणि त्यामुळे GDP डेटा चांगला आला पाहिजे, परंतु तसं झालेलं नाही आहे. प्रोडक्शन ॲक्च्युली थोडंसं कमी झालेलं आहे, ज्याचं म्हणजे पर्सेंटेज जे आहे तर ते 8% आहे आणि जनरली ते 12%च्या आसपास असतं. परंतु आपल्याकडे गेले मागच्या महिन्यात सुद्धा आपण पाहिलं की जो दर महिन्याला इन्फ्लेशन डेटा येतो, तर त्यामध्ये इन्फ्लेशन अगदी मायनसमध्ये चाललं होतं. त्यामुळे काय झालं की आपला GDP डेटा जो आहे तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आलेला आहे. परंतु आपण त्याला फार चांगला म्हणू शकत नाही, परंतु आज मार्केट त्याला कसं रिॲक्ट करेल ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. होप सो, पाहूयात काय होतं ते. परंतु जर आपण वर्ल्ड मार्केट जर पाहिले, ग्लोबल मार्केट्स, तर मोस्टली फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहेत. फार जास्त काही कोणी वरती नाही किंवा खाली नाही आहे. जर आपल्याकडे आपण FISDIचा डेटा जर काल पाहिला तर FISनं अगेन सेलिंग केलेलं आहे 1500 कोटींच्या आसपास आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 3000 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच मार्केट जे आहे ते सपोर्टवरनं बाउन्स बॅक झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे तर तिथनं मार्केट बाउन्स बॅक झालेलं आहे. तर आज मार्केट कालचा हाय क्रॉस करून वरती क्लोज होणार का ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर कालचा हाय क्रॉस करून मार्केट आज वरच्या बाजूला क्लोज करण्यात जर यशस्वी झालं तर हायर साईडला पुन्हा 26,300चा जो रेझिस्टन्स आहे तर तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर काल खूप जास्त कॉल रायटिंग आपल्याला झालेलं पाहायला मिळतं, ज्यामध्ये मेनली FISनं ते कॉल रायटिंग केलेलं आहे. कारण कालचा FISचा शॉर्ट पोझिशनचा डेटा जर आपण पाहिला तर तो 88%च्या आसपास होता, आज तो 90%च्या आसपास आहे. म्हणजेच काय की जे काही मॅक्सिमम कॉल्स सेल करण्यात आले तर त्याच्यामध्ये मोठा हात FISचा आहे. म्हणूनच 26,200 सुद्धा आता एक मोठा रेझिस्टन्स झालेला आहे. तिथे सुद्धा एक फ्रेश कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि पुट रायटिंग त्या दृष्टीने फार ॲग्रेसिव्ह पाहायला मिळत नाही आहे. पुट रायटर्स 26,000ला आहेत, ऑलमोस्ट त्याच्या आसपासच आहेत, फार जास्त काही इन्क्रीज त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे टेक्निकली जर पाहिलं तर डाऊन साईडला 26,001 आपल्याला सपोर्ट म्हणून काम करताना पाहायला मिळतो, तर हायर साईडला 26,200, 26,300 या ठिकाणी आपल्याला रेझिस्टन्स मिळतो आहे. जर मार्केटला कुठल्याही एका बाजूला ट्रॅव्हल करायचं असेल तर डाऊन साईडला 26,000 क्लोज करून डाऊन साईडला आयदर क्लोजिंग आलं पाहिजे डेली बेसिसवरती किंवा मग 26,300 याला क्रॉस करून वरच्या बाजूला क्लोजिंग आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला कुठले तरी एका बाजूला मुवमेंट जे आहे तर ते पकडता येऊ शकतं. म्हणजेच काय की सध्या जो काही टाईम आहे तर तो जे ऑप्शन सेलर आहेत त्यांचा आहे, परंतु त्यांनाही भीती आहे, कारण विक्स जो आहे तर तो दिवसेंदिवस पडतो आहे आणि विक्स ऑल टाईम लोच्या आसपास आहे आणि त्यामुळे प्रीमियमसुद्धा मिळत नाही आहेत. परंतु अशाच पद्धतीनं व्यवस्थित तिथे काम करावं लागतं आहे. परंतु या दरम्यान स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जी आहे तर ती चालू राहते. आज जर आपण पाहिलं तर एंजल वन जे आहे तर ते फोकसमध्ये राहणार आहे, कारण डिव्हिडंड आणि स्टॉक स्प्लिट होणार आहे त्यामुळे. त्यानंतर इन्फोसिससुद्धा फोकसमध्ये राहणार आहे, कारण त्यांनी कॉग्निझंटसोबत
एक AI साठी डील केलेला आहे. तर इन्फोसिस त्यामुळे फोकसमध्ये राहील, थोडंसं IT स्टॉक्सही फोकसमध्ये राहतील. त्यानंतर आता पाहावं लागेल की बाकी अजून कोणी मार्केटला सपोर्ट करायला येते का, कारण रोज आपण पाहतोय गेले काही दिवस मेजर ॲक्सिडेंट्स होत आहेत, ज्यामध्ये FIचं सेलिंग आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं आहे. जसं की पहिल्यांदा HDFC बँकचा ॲक्सिडेंट झाला, त्यानंतर रिलायन्सचा ॲक्सिडेंट झाला, त्यानंतर काल सिप्लाचा ॲक्सिडेंट झाला. तर या पद्धतीने जे मेजर स्टॉक्स आहेत तर ते 4-4, 5-5% खाली येत आहेत, की जे आपण काय म्हणू शकतो की निफ्टीला ड्रॅगडाऊन करण्याचा प्रयत्न करतायत. तर पाहूयात की आज काय होतं ते. परंतु जोपर्यंत बजेट होत नाही तोपर्यंत मार्केट सरेंडर करेल असं बिलकुल वाटत नाही, परंतु मार्केट हायर साईडला सुद्धा जाईल याचीही पॉसिबिलिटी थोडीशी कमी वाटते. यामध्ये ज्या स्टॉक्सचे बिझनेस अपडेट चांगले येतील किंवा ज्यांचे रिझल्ट चांगले येतील ते स्टॉक आपल्याला चांगले परफॉर्म करताना नक्कीच दिसतील. त्यामुळे अशा स्टॉक्सला तुम्ही आयडेंटिफाय करून त्यामध्ये तुम्ही आयदर इन्व्हेस्टमेंट करू शकता, आयदर ट्रेड करू शकता, विच इज गुड. जर आज आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट ऑलमोस्ट 10 ते 20 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. तर मग पाहूयात की मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि मग मार्केट रॅली करणार का हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता काल तर खालच्या बाजूला टेल बनवलेली आहे की जे एक्झॅक्ट 20 डे मूव्हिंग ॲव्हरेजपासनं रिव्हर्स फिरलेला आहे, जो पहिला सपोर्ट होता मेजर. त्यामुळे आता मार्केट कालचा हाय क्रॉस करून वरच्या बाजूला क्लोज करण्यात यशस्वी होणार का ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तसं झालं तर मार्केट अगेन कन्सॉलिडेशन झोनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. तर मग होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं, परंतु GDPचे जे आकडे आहेत तर त्याचा काय परिणाम होतो आहे, कशा पद्धतीने ते इम्पॅक्ट करतायत हेही आपल्याला पाहावं लागेल. पाहूयात की आता मार्केट सुरू झाल्यावरती ते कशा पद्धतीने डिकोड केलं जाते यालाही फार जास्त महत्त्व राहणार आहे. तर होप सो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.